नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MBA CET 2024 रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो, MBA CET चे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर MBA किंवा MCA ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला CET ची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात व आपला संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व आपल्याला ऑनलाईन फी किती आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला आपण ब्राउझर मध्ये MST CET 2024 असे टाइप करायचे। त्यानंतर या ठिकाणी cetcl.mahacet.org वरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, आता आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचं पोर्टल ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपलं पोर्टल ओपन झालंय। तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड ऑप्शन्स मध्ये नोटीस दिलेली आहे, टाइम टेबल दिलेला आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेला आहे CET साठी। तर आपल्याला जर इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि CET वरती क्लिक करायचे। CET वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला MBA MCA चं ब्राउचर बघायचं। तर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी MBA CET 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी आता आपलं इन्फॉर्मेशन ब्राउचर ओपन झालेलं आहे। मित्रांनो, हे इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित बघून घ्यायचे फॉर्म भरण्याच्या अगोदर, कारण यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू झाले। तर मित्रांनो, 11 जानेवारी पासून फॉर्म सुरू झाले आणि लास्ट डेट 31 जानेवारी 2023 आहे आणि टेंटेटिव्ह एक्झाम आपली असणार आहे 9 मार्च आणि 10 मार्च 2024 मध्ये असणार आहे। तर त्यानंतर या ठिकाणी आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे दिलेलं आहे। तर मित्रांनो, MBA ला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्यामध्ये 50% मार्क्स पाहिजे आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल आणि तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर 45% मार्क्स पाहिजे या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला 1200 रुपये फी आहे व तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे। तर या पद्धतीत संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। आपल्या एकूण 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि त्यामध्ये मार्क डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे याची पण या ठिकाणी माहिती दिली आहे आणि कोणता क्वेश्चन किती मार्क्सला आहे हे पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि आपल्याला ड्युरेशन हे 150 मिनिट्स म्हणजे 2.5 तासाचा असणार आहे आणि आपली जी एक्झाम आहे ती CBT बेस म्हणजे ऑनलाईन असणार आहे कॉम्प्युटरवरती। तर या पद्धतीत हे सर्व इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची आणि मगच आपला फॉर्म भरायचा आहे। तर याचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याची पण लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर या ठिकाणी कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 वरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी न्यू युजर आहात म्हणून यावरती न्यू युजर वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी आता आपल्याला आपलं फुल नेम टाकून घ्यायचंय। फुल नेम टाकताना 10वीच्या रिझल्ट वरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला 10वीच्या रिझल्ट वरती जसं नाव आहे तसं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे आणि आपलं या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकताना मिनिमम 1 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये एक अपर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। तर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा। तर मित्रांनो, आपला जो मोबाईल नंबर चालू आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे। आपला स्वतः जवळ जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची। आपली डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे।
रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या पद्धतीत आता आपल्याला विंडो ओपन होते. तर या ठिकाणी आता आपल्याला फादर नेम टाकायचंय, त्यामध्ये ओनली फर्स्ट नेम टाकायचे, म्हणजे वडिलांचं पूर्ण नाव टाकण्याची गरज नाहीये, तर फक्त फर्स्ट नेम टाकायचंय. त्यानंतर आपल्याला मदर नेम टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मदर्स नेम टाकून घ्यायचं आहे. मदर्स नेम टाकल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर या ठिकाणी रिलिजियन सिलेक्ट करायचं आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी आणि अदर असे ऑप्शन आहेत. या ठिकाणी मी अदर सिलेक्ट केला आहे. त्यानंतर रिजन सिलेक्ट करायचे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं. तुम्ही या ठिकाणी रुरल सिलेक्ट केलंय. त्यानंतर आपली मदर टंग टाकायची आहे. तर तुम्ही जर मराठी असेल तर मराठी, हिंदी, गुजराती अशी सिलेक्ट करायची. तर या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर या ठिकाणी नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, इंडियन. त्यानंतर अॅन्युअल इन्कम टाकायचा आहे. तुमचा जर 15,000 ते 50,000च्या दरम्यान असेल तर हा स्लॉट घ्यायचा आहे, 15,000 ते 50,000. त्यानंतर 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान असेल तर 2 नंबरचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस टाकायचे, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. आणि त्यानंतर आता आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. या ठिकाणी आपला संपूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे, ऍड्रेस 1, 2 मध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचे. तर या ठिकाणी महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी नाशिक सिलेक्ट केलंय. त्यानंतर या ठिकाणी आता तालुका सिलेक्ट करायचा आहे. तर आपला जो तालुका आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपलं गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. आणि पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी आपला पॅरेंट्स मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, किंवा तुमचा स्वतःकडे असेल मोबाईल नंबर तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर. तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तर त्यानंतर या ठिकाणी जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ऍज अ परमनंट ऍड्रेस वरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला अदर डिटेल्स मध्ये डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी यस म्हणायचंय. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही जर मायनॉरिटी मध्ये नसाल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर सिलेक्ट SSC इक्विव्हॅलेंट पासिंग इयर, तर आपण 10वी कधी उत्तीर्ण झालो त्याचं वर्ष टाकायचंय या ठिकाणी. त्यानंतर 10वीचे टोटल पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर आपल्याला 10वीचं बोर्ड सिलेक्ट करायचे. जर तुमचं स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. CBSE बोर्ड असेल तर CBSE सिलेक्ट करायचं. ICSE असेल तर ICSE सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी आपलं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट SSC स्कूल स्टेट, तर आपलं 10वी कुठल्या राज्यामध्ये पास झालोय, तर या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केलंय. त्यानंतर अपेअरिंग HSC एक्झाम इन 2024, तुम्ही 2024 मध्ये 12वीची एक्झाम अपेअर आहात का, तर या ठिकाणी नो म्हणायचे, कारण आपण 12वी अगोदरच पास झालेलो आहे. त्यानंतर या ठिकाणी HSC पासिंग इयर, तर आपण 12वी कधी पास झालो त्याचे पासिंग इयर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 12वीचं बोर्ड सिलेक्ट करायचे. तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड असेल CBSE, नाही तर ICSE बोर्ड टाकून घ्यायचंय. तर मित्रांनो स्टेट बोर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्क्स टाईप टाकायचे आहे. तुमचे जर पर्सेंटेज असेल 12वीला तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचंय, आणि CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी पर्सेंटेज सिलेक्ट केलंय. त्यानंतर HSC ला आपल्याला किती मार्क्स पडलेले आहे, तर या ठिकाणी मला 451 मार्क्स म्हणून मी 451 टाकले, आणि आउट ऑफ म्हणजे किती पैकी,
तर या ठिकाणी 650 पैकी. तर पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचंय. तर या ठिकाणी सेव्ह चेंजेस वरती क्लिक केल्यानंतर आपला डेटा अपडेटेड झालेला आहे सक्सेसफुली. तर मित्रांनो, आता आपली प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट प्रोफाईल वरती क्लिक करू शकता आणि जर तुमची इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर या ठिकाणी रजिस्टर नाव वरती क्लिक करायचंय. तर या ठिकाणी रजिस्टर नाव वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला पीजीचा कोर्स आहे म्हणून या ठिकाणी पीजी कोर्स MBA MEMS CET 2024 रजिस्टर नाव वरती क्लिक करायचंय. रजिस्टर नाव वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पण इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते आपण या ठिकाणी पण डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर तर ते सर्व या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही शाखेत विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठाच्या असोसिएशन मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून किमान 3 वर्ष कालावधी पदवीधर पदवी उत्तीर्ण आणि कॅटेगरी असेल तर 45% पाहिजे. ते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं. त्यानंतर MBA आणि MEMS CET 2024 ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी HSC किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे तुम्ही 12वी पास झालेले असावा. त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल OBC SC ST NT NTD तर या उमेदवारांकडे अपेक्षित सर्वात जास्त प्रमाणात जात वैधता प्रमाणपत्र आणि इन्कम सर्टिफिकेट पाहिजे जे दिनांक 31 मार्च 2000 पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी पाहिजे. तसेच आपण जर कॅटेगरी मध्ये असेल तर आपल्याला 1000 रुपये फी आणि आपण जर ओपन कॅटेगरी मध्ये असेल तर आपल्याला 12,000 रुपये फी आहे. तर ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपण जी माहिती भरली पर्सनल डिटेल्स ती या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली आहे. तर या ठिकाणी त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा सिक्युरिटी पिन. तर तो व्यवस्थित टाकायचा. केस सेन्सिटिव्ह असतो. कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाकायचंय आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP येतो. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी OTP टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचंय. तर त्यानंतर मित्रांनो आपला ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. ऍप्लिकेशन नंबर आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तसंच या ऍप्लिकेशन नंबरचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला असेल तर हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला लागणार आहे. कारण यानंतर आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचे त्यासाठी पण आपल्याला हा ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे. तर या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर जनरेट झाल्यानंतर प्रोसीड टू कंप्लीट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, OTP व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला टोटल 9 स्टेप मध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन आणि पर्सनल डिटेल्स कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर स्टेप 2 ला आपल्याला डोमिसाइल आणि कॅटेगरी डिटेल्स टाकायचे आहे. तर या ठिकाणी इनकम्प्लीट वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी आर यू डोमिसाइल इन महाराष्ट्रात आपण यस केलेला आहे. त्यानंतर कॅटेगरी फॉर कॅन्डिडेट तुम्ही जर ओपन कॅटेगरी असेल तर ओपन SC ST TT विजय NTB NTC NTD OBC SBC. तर यामध्ये आपण ज्या कॅटेगरीमध्ये आहोत ती कॅटेगरी या ठिकाणी टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्ही डिसॅबिलिटी असेल तर तुम्ही यस म्हणायचे, नसेल तर नो म्हणायचंय. पण त्या अगोदर जर आपण कॅटेगरी सिलेक्ट केली असेल OBC तर या ठिकाणी
आपल्या जातीचे नाव, म्हणजे तुम्ही जर त्यामध्ये कुणबी आहात की माळी आहात तर ते आपल्याला कॅटेगरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपले जात टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, तर या ठिकाणी असेल तर अवेलेबल म्हणायचंय, नसेल तर नॉट अप्लाय, आणि आपण अप्लाय केलंय पण तुमच्याकडे रिसिव्ह नाही झालं तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह, तर या ठिकाणी माझ्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल केलंय. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. तर मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही जर लेटेस्ट कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल तर तुमच्या सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो, आणि तुम्ही जर अगोदर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल 2-3 वर्षापूर्वी तर सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला कास्ट सर्टिफिकेट नंबर दिलेला असतो. त्यानंतर या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्राची स्थिती, म्हणजे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल म्हणायचंय, नसेल तर नॉट अप्लाय, आणि तुम्ही अप्लाय केलंय पण तुम्हाला मिळालं नाही तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह, तर या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी अवेलेबल सिलेक्ट केलंय. त्यानंतर डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2025, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तर ते असेल तर ते आपल्याला 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे, तर या ठिकाणी माझ्याकडे नाहीये, मी अप्लाय पण केलं नाही म्हणून नॉट अप्लाय वरती क्लिक केलं. त्यानंतर आर यू ऑर्फन, तर या ठिकाणी तुम्ही अनाथ आहात का, तर मी नो वरती क्लिक केलं, आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केलंय. तर मित्रांनो, या ठिकाणी आता कॅटेगरी डिटेल्स नंतर क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे, तर या ठिकाणी आपण 10वीच्या डिटेल्स अगोदरच टाकलेल्या आहे. त्यानंतर 12वीच्या डिटेल्स आपण पर्सनल डिटेल्स मध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला ग्रॅज्युएशन स्टेटस, तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर पास म्हणायचे, तुम्ही जर अपियर असाल तर या ठिकाणी अपियरिंग वरती क्लिक करायचंय. त्यानंतर कोर्स ड्युरेशन, तुमचा जो ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे तो 3 वर्षाचा आहे की 4 वर्षाचा आहे हे सिलेक्ट करायचंय. तर या ठिकाणी मी 4 वर्षाचा कोर्स सिलेक्ट केलाय. 4 वर्षाचा असल्यामुळे तुमचा 3 वर्षाचा असेल तर तुम्ही 3 वर्षाचा कोर्स सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सिलेक्ट ब्रँच मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन BA, BCom, BSc आहे की BCS आहे, BBA आहे, B फार्म, आर्किटेक्चर, HMCT की तुमचं इंजिनिअरिंग आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी इंजिनिअरिंग असल्यामुळे मी BE सिलेक्ट केलंय. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स झाल्यानंतर एक्झाम सेंटर डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स टाकायचं, म्हणजे आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे तर ती आपल्याला कुठल्या ठिकाणी द्यायची ते सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी सुरुवातीला 1 नंबर आपल्याला स्टेट चॉईस करायचं, तर या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केलंय. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट प्रेफरन्स नंबर 1 टाकायचे, असे आपल्याला एकूण 4 प्रेफरन्स टाकायचे. तर 1 नंबर मी सुरुवातीला नाशिक सिलेक्ट केलंय. त्यानंतर 2 नंबर मी या ठिकाणी पुणे सिलेक्ट केला. त्यानंतर 3 नंबरला मी ठाणे सिलेक्ट केलं, आणि 4 नंबर पुणे सिलेक्ट केलं. पुणे झालेलं आहे आपलं ऑलरेडी. मुंबई सिलेक्ट केलंय, मुंबई सिटी, आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. आणि त्यानंतर आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचंय. तर फोटो अपलोड करताना आपलं JPG साईज मध्येच पाहिजे. तर या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप सिलेक्ट करायचे. तर सुरुवातीला फोटोग्राफ, तर फोटोग्राफ सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी ओपन बटनावरती क्लिक करायचंय, आणि या ठिकाणी आपला फोटो अपलोड करायचा आहे.
मित्रांनो, फोटो अपलोड करताना आपला क्लिअर फोटो पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचंय. फोटो अपलोड झाल्यानंतर आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे. सिग्नेचर सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर आता आपण सिग्नेचर अपलोड करूया. फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो, आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेली आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तर या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट विच आर अपलोडिंग. तर तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर पासपोर्ट, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड अपलोड करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर रिकॉग्नाइज स्कूल कॉलेजचा आयडी कार्ड असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकता. तर या ठिकाणी माझ्याकडे आधार कार्ड आहे म्हणून मी आधार कार्ड सिलेक्ट केले. आणि आता या ठिकाणी आता आपण आधार कार्ड अपलोड करूया. मित्रांनो, आधार कार्ड अपलोड करताना ते PDF किंवा JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे आणि त्याची साईज ही जास्तीत जास्त 500 KB पाहिजे. तर या ठिकाणी आता मी माझे आधार कार्ड अपलोड करतो. या ठिकाणी तर मित्रांनो, या ठिकाणी आता आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. आपल्याला जर बघायचं असेल तर आपण या ठिकाणी व्ह्यू बटनावरती क्लिक करू शकतो आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, यानंतर आता आपला फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी आपण आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू आणि बघू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो, फॉर्म एकदा बघून घ्यायचा आणि यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर आपण यामध्ये चेंजेस करू शकतो. तर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स आहे त्या व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आपला ऍड्रेस बघून घ्यायचा आहे. त्यानंतर डोमेसाइल आणि कॅटेगरी डिटेल्स बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स बघायचे आहे. त्यानंतर आपले एक्झाम सेंटर बघून घ्यायचे आणि हे सर्व बघितल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पेमेंट जर आपला फॉर्म बरोबर असेल तर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वरती क्लिक करायचे आणि प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचं आणि प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपलं पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करताना तुम्ही UPI थ्रू करू शकता, ऑनलाईन करू शकता किंवा तुमचं QR कोड वगैरे स्कॅन करून पण करू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डने पण आपण पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला MBA रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.